नमस्कार मित्रांनो, भारतासाठी अत्यानंदाची गोष्ट आहे। सगळ्या हिंदुस्थानाच्या जनतेला 140 कोटी लोकांचा देश आज जल्लोष करतोय, कारण भारताचं चंद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेशातून याचं स्वागत केलंय। शास्त्रज्ञांना, इस्रोच्या शास्त्रज्ञांना, भारतवासियांना शुभेच्छा दिल्या। खरं तर या यशस्वीतेमुळे भारताचे सर्व लोक देश अभिमानाने पेटून उठले। मित्रांनो, भारताचं या गाण्यातून, या थंबनेलमधून एवढंच कळतंय की भारत आता झुकणार नाही, वाकणार नाही। भारत फक्त महासत्तेकडे वाटचाल करणार आहे। खरं तर भारताचं पाहिलं मित्रांनो, हे यशस्वी झाल्याच्या नंतर जगातल्या चांगल्या शक्तींना दणका बसलाय। कारण चंद्रावर पाऊल ठेवणारा आतापर्यंत फक्त यशस्वी यान करणारा देश म्हणून अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांचा उल्लेख केला जायचा। परंतु भारतानं सुद्धा आता चंद्राच्या पृष्ठभागावरती 1-2 मिनिटांपूर्वी यान उतरून भारतानं या तीनही देशांना दाखवून दिले की अंतराळाच्या विकासात सुद्धा भारत कमी नाहीये। कारण खरं तर अमेरिकेनं अपोलो नावाचं यान जे आहे मित्रांनो, ते अपोलो नावाचं यान या ठिकाणी चंद्रावर पाठवलं होतं। त्याच्या अगोदर काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर रशियानं आपल्या देशामधून युरी गागारिन नावाचा एक अंतराळवीर त्या ठिकाणी पाठवलेला होता। त्याच्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी मुद्दामून उल्लेखित करावी लागेल, रशियाचं लुना नावाचं जे यान आहे, ते लुना नावाचं यान सध्या भरकटलंय। त्याच्या पाठोपाठ चीनचं जे यान आहे, चीनचं यान आहे चांग नावाचं। त्या चांग नावाचं यान यशस्वीरित्या उतरलेलं आहे। अमेरिकेचं अपोलो आहे, रशियाचं लुना आहे, तर भारताचं कोणतं, हा एमपीसीला येणारा प्रश्न आहे। आणि आजच हे यशस्वी उतरलंय, ज्याचं नाव आहे चंद्रयान-3। चंद्रयान-3 नावाचं जे यान आहे, भारतानं आज या ठिकाणी यशस्वीरित्या 23 ऑगस्ट 2023 ला या शुभ दिनांकी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवलंय। खरं तर मित्रांनो, हा चंद्राचा पृष्ठभाग डोंगराळ आणि खडकाळ मानला जातो। काही ठिकाणी पर्वतांच्या रांगा, तर काही ठिकाणी सखल आणि उंच भाग मानला जातो। या रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून या परिघीय कक्षेमध्ये 40 दिवस आपल्या चंद्रयानानं परिभ्रमण केले आणि नंतर यशस्वीरित्या आपण या ठिकाणी गेलेलो आहोत। याच्यामुळे चीनच्या मनामध्ये निश्चितच धडकी भरली आहे। चीनच्या मनामध्ये, अमेरिकेच्या मनामध्ये भारत सुद्धा आपल्याच दिशेनं प्रगती करतोय का, हा विचार त्यांच्या मनामध्ये घोळत आहे। खरं तर चंद्राबद्दल जर माहिती पाहिली तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह मानला जातो। पृथ्वीच्या भूसपाटीपासून चंद्रापर्यंत जे अंतर आहे ते 3,84,400 किलोमीटरचं आहे। बघा मित्रांनो, 3,84,400 किलोमीटरच्या यानाचं नियंत्रण भारताच्या इस्रोच्या शास्त्रज्ञानं भारतभूमीवरून केले। 4 टप्प्यामध्ये ते यान यशस्वीरित्या उतरवले आणि आज त्याचा जल्लोष देशामध्ये चाललाय। सर्वसाधारणपणे आपल्या बॉडीचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस असतं। चंद्राच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते 121 सेल्सिअस आहे। आता इकडे बघा, ह्या पृष्ठभागावरती ज्यावेळेस चंद्रयान परिघीय कक्षेमध्ये फिरत असतं, त्यावेळेस चंद्राच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, म्हणजे पृथ्वीच्या 1.6 चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे। म्हणजे पृथ्वीवरती जर 1 फूट उडी जात असेल तर चंद्रावरती 6 फूट जाईल। पण हे चंद्रयान जेव्हा याच्या भोवती फिरते त्यावेळेस त्याच्या परिघीय कक्षेत गुरुत्व बलामुळे त्याच्याशी त्याचं थोडंसं वातावरणीय घर्षण होतंय आणि यानामधलं तापमान वाढलं जातं। परंतु आमच्या भारताच्या शास्त्रज्ञांनी तेवढं सक्षमपणे हे यान बनवलेलं आहे। आता आपण पाहू शकतो की चंद्राचा व्यास जो आहे 3,476 किलोमीटर आहे आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह मानला जातो। तो पृथ्वीभोवती फिरत असतो। आपण याच्याही पुढे जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की भारताने आतापर्यंतचा चंद्राचा इतिहास काय आहे। जसं रशिया चंद्रावर गेलाय, चीन चंद्रावर गेलाय, अमेरिकेनं आपलं यान पाठवलंय, तसं भारतानं पहिली जी मोहीम आहे ती चंद्रयान-1 च्या माध्यमातून या ठिकाणी यशस्वीरित्या आखण्याचा प्रयत्न केला होता। ती दिनांक होती 22 ऑक्टोबर 2008। बघा, चंद्रयान 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारतानं पाठवण्याचा प्रयत्न केलाय। एमपीसीला प्रश्न नेहमी येतो की भारतानं चंद्रावर यान पाठवण्याचा पहिला प्रयत्न कधी केला। या ठिकाणी 20 लिहिले गेले माझ्याकडून। 22 ऑक्टोबर 2008 रोजी पहिला। दुसरा जो प्रयत्न आहे तो चंद्रयान-2 च्या माध्यमातून आपण केलाय। ती दिनांक जर आपण पाहिली तर 22 जुलै 2019 चंद्रयान-2 ची दिनांक आहे। दोन्ही तारीख 22 आहे। 22 जुलै 2019 साली
चंद्रयान 2 आपण या ठिकाणी पाठवलं होतं. चंद्रयान 2 पाठवलं मित्रांनो. जेव्हा ते पृथ्वीपासून चंद्राकडे झेपवलं तेव्हा फक्त चंद्रापासून 2.1 किलोमीटरवर असताना विक्रम नावाचा जो लँडर होता त्याचा विक्रम तो क्रॅश झाला आणि भारताची दुसरी चंद्रयान मोहीम अयशस्वी झाली. शास्त्रज्ञांच्या मनामध्ये थोडासा आत्मविश्वास ढळल्या गेला. सगळेच असे एकदम मानसिक तणावात आले. पण त्यावेळेस देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीनं इस्रोला नवं बळ देण्याचा प्रयत्न केला आणि भारताच्या अर्थसंकल्पामध्ये चंद्रयान 3 साठी या चंद्रयान 3 साठी 615 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आणि शास्त्रज्ञांना या ठिकाणी मंत्र दिला की देशासाठी पुन्हा एकदा उभे राहा. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला आणि चंद्रयान 3 चा टप्पा सुरू झाला. 40 दिवस आपल्याला ज्या या ठिकाणी दिसते ही इस्रो नावाची संस्था आहे. या संस्थेमध्ये 40 दिवस या लॉन्चर पॅड्सवर यान सोडल्यापासून लक्ष ठेवून सगळे इस्रोचे शास्त्रज्ञ होते. 40 दिवस चंद्राभोवती घिरट्या घालल्यानंतर आज ते यान उतरले. आपल्याला या छायाचित्रामध्ये जो या ठिकाणी स्टेशन दिसतंय हे सतीश धवन प्रक्षेपण केंद्र आहे श्रीहरिकोटा इथलं. हे त्याचं रॉकेट्स आहे. हे इस्रो आहे. ही इस्रो नावाची जी संस्था आहे हिची स्थापना जी झाली होती ती 15 ऑगस्ट 1969 ला झाली होती. परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न आहे की इस्रो नावाच्या संस्थेची स्थापना कधी झाली. मुळात इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था. हिची स्थापना जी झाली आहे 15 ऑगस्ट 1969 ला. हिचे जनक कोण? मुळात भारतीयांना जर अंतरिक्षामध्ये जाण्याचं स्वप्न कुणाला पडलं असेल ना तर हे सगळ्यात अगोदर विक्रम साराभाई यांना पडलं होतं. विक्रम साराभाई हे याचे जनक आहेत. विक्रम साराभाई. आता हे विक्रम साराभाईंच्या नावावरूनच चंद्रयान 2 आणि 3 मध्ये त्याच्या लँडरला विक्रम नावाचं नाव दिलेलं आहे. मागच्या चंद्रयान 2 चा जो अयशस्वी प्रयोग झाला होता आपल्याकडनं त्याचा तो विक्रम लँडर जो होता ना त्याचं नाव विक्रम भाईंच्या नावावरून घेतलेलं. याचं मुख्यालय जे आहे इस्रोचं ते बँगलोरला आहे. बँगलोरमध्ये त्याचे मुख्यालय आहे आणि सध्याचे त्याचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत जे आज अत्यानंदी होते. तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल चंद्रयानाच्या प्रक्षेपणामध्ये. त्यांचं नाव आहे एस सोमनाथ. सुरुवातीला एस सोमनाथ मागच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या गळ्यामध्ये पडून रडतानीचा भावनिक व्हिडिओ भारतीयांनी पाहिलाय. तेच एस सोमनाथ आता सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत आणि खरंच आज ही कौतुकास पात्र आहेत. सगळा देश एस सोमनाथ यांना शुभेच्छा देतोय आणि त्यांच्याबद्दल अभिमान बाळगतोय. कारण चंद्राच्या पृष्ठभागावरती चंद्रयान यशस्वी उतरण्यात इस्रो यशस्वी झालेले आहे. भारतीयांचा स्वाभिमान द्विगुणित केलेला आहे. मुळात ही टेक्निकल प्रक्रिया कशी पार पडली याच्याबद्दल थोडी माहिती पाहूया. समोर जे दिसतंय ते चंद्रयानाचा अंतिम भाग आहे. 3 टप्प्यामधला हा भाग आहे. पहिलं म्हणजे हा प्रोपल्शन मॉडेल, लँडर आणि रोव्हर अशा 3 प्रकारात हा दिसतोय. वरचा भाग जो आहे तो प्रोपल्शन मॉडेल आहे. मध्यभागी तुम्हाला जो दिसतोय तो लँडर आहे आणि खालच्या भागामध्ये तुम्हाला हा एवढा जो भाग दिसतोय हा याचा रोव्हर आहे. म्हणजे मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामधला रोव्हर जो आहे तो 26 किलोचा आहे. हा रोव्हर याचं वजन फक्त 26 किलो आहे आणि लँडर जो आहे त्या लँडरचे जे वजन आहे लँडरला मराठी भाषेमध्ये विक्रम म्हणतात त्याचं 1752 किलो वेट आहे. हे लँडर याचं वजन आहे 1752 किलोग्रॅम. बघा हा लँडरचं काम आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर तो उपग्रह सोडल्यानंतर त्याला रोलिंग करत त्याच्या ठिकाणी यशस्वीरित्या त्याला स्थापित करणे. त्याच्यानंतर विक्रम लँडर बाहेर पडतोय. मुळात हे 2 भाग म्हणजे हा भाग आणि हा भाग एकमेकांपासून बाजूला गेल्यानंतर आजच यांनी एकमेकांचा सेल्फी काढलाय. म्हणजे जगातला चंद्रावरती जाऊन काढलेला हा पहिला सेल्फी आहे बापांनो. हे लक्षात असू द्या. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहतोय की आपण याचं जे वजन आहे मूळ भागाचं याचं मूळ भागाचं वजन आहे 3900 किलोग्रॅम. मित्रांनो पतंग उडवताना सुद्धा दोऱ्याचा आधार द्यावा लागतो. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत 3900 किलोग्रॅमची वस्तू घेऊन जाणं ही निश्चित एक चॅलेंजिंग गोष्ट होती. परंतु भारताने ते ऍक्सेप्ट केलेली आहे. मुळात हे जे चंद्रयान 3 सोडलेलं आहे हे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे जे सतीश धवन प्रक्षेपण केंद्र आहे त्या ठिकाणाहून हे सोडलेलं आहे. हे लक्षात असू द्या. हा प्रश्न वारंवार तुम्हाला परत येईल. चंद्रयान मोहीम कोणत्या स्टेशनवरून सोडली गेली? सतीश धवन केंद्रावरून. हे आपल्याला कळतंय. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जातोय. बघा मित्रांनो छायाचित्रामध्ये जो तुम्हाला एक पडलेला विक्रम नावाचा लँडर दिसतोय ना यानं मागच्या वर्षी म्हणजे मागच्या चंद्रयान 2च्या मोहिमेला सगळ्यांच्या मनात धडकी भरली होती.
हा कलंडला गेला, यशस्वीरित्या उतरू शकला नाही. अजूनही 7 वर्ष हा आपल्याला मेसेजिंग करत राहील. परंतु चंद्रयान 2 अयशस्वी ज्यावेळेस झाली होती त्याचं हे छायाचित्र आहे. हे पाहून सगळ्या भारतीयांना वाईट वाटलं होतं. पण आज दिवस बदललाय. चंद्रयान 3 मध्ये मात्र या पडलेल्या विक्रम लँडरनी चंद्रयान 3च्या लँडरचं स्वागत केलं. ही एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगितली पाहिजे. आता हा भाग जो दिसतोय हा चंद्रयान मोहिमेचा अंतिम भाग आहे. काही तासापूर्वीच हे जे चंद्रयान 3 आहे ते यशस्वीरित्या या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आणि हे 3 पार्ट एकमेकांपासून बाजूला झाले. म्हणजे प्रॉपुलेशन मॉडेल, रोव्हर आणि लँडर. आता बघा, आता पुढे चंद्रयान यशस्वी झाल्यानंतर भारतीयांना याचा उपयोग काय? तर पहिला उपयोग आहे की मुळातच चीन, अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत भारत जागतिक सत्तेच्या दिशेनं चाललाय की याच्यावरती आज 2023च्या दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट 2023ला शिक्कामोर्तब झाले. आता नरेंद्र मोदी विदेशात आहेत मायवापरलो. विदेशातून लाईव्ह प्रक्षेपण मोदी साहेब पाहत होते आणि यशस्वी केल्याच्या नंतर चंद्रयान लँड झाल्याबरोबर नरेंद्र मोदींनी उभा राहून भारताचा तिरंगा फडकवलाय. याला राष्ट्राभिमान म्हणतात. जगामध्ये भारताची मान उंचवली गेली. म्हणजे नासा जी संस्था आहे अमेरिकेची त्याच्यापेक्षा ताकदवार संस्था इस्रोने काम करून दाखवलेलं आहे. म्हणून इस्रो कौतुकास पात्र आहे. नंबर 1, याच्यामुळे भारताचं अर्थशास्त्र सुधारणार आहे. तुम्ही म्हणाल जायभाई सर म्हणतायत कसं? तर त्याचं कारण असं की कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, इटली असेल, जपान असेल, हे देश प्रगत असतील पण यांच्याकडे आजही अवकाशात जाण्याचं तंत्रज्ञान नाही. हे देश भविष्यामध्ये आपले उपग्रह सोडण्यासाठी इस्रोची मदत घेतील म्हणजे भारताचं अर्थशास्त्र सुधरेल. नंबर 2, चंद्राच्या या पृष्ठभागावरती पाठवलेल्या छायाचित्रावरून आणि इतर देशाने केलेल्या संशोधनातून हे कळले की त्याच्यामध्ये काही खनिज द्रव्यांचा समावेश आहे. मुळात चंद्राच्या पृष्ठभागावर जर खनिज द्रव्ये असतील, तिथं जर पाणी मिळालं तर भविष्यात काही शेकडो वर्षानंतर चंद्रावर मानवी वस्ती करता येईल का हे शोधणारा भारत पहिला देश ठरेल. कारण आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन हे उत्तर ध्रुवावर उतरलेत. दक्षिण ध्रुव हा काळोख मानला जातो, खडतर मानला जातो. भौगोलिकदृष्ट्या प्राकृतिक रचना थोडी अडचणीची आहे तरी सुद्धा भारताने यशस्वी त्या ठिकाणी लँडिंग केलेलं आहे. म्हणजे दक्षिण ध्रुवावर मानवी वस्तीसाठी पूरक वातावरण आहे काय हे शोधल्या जाईल. नंबर 3, चंद्रयान मोहिमेचा तिसरा फायदा हा आहे की भविष्यात नवसंशोधकांना त्या ठिकाणी वाव आहे. आज जर भारताने काही संशोधन केलं तर भविष्यात आणखीन वेगवेगळ्या प्रक्षेपणाच्या माध्यमातून, उपग्रहाच्या माध्यमातून शत्रू पक्षावर सुद्धा, मी भविष्याबद्दल बोलतोय, चंद्रयान 3 बद्दल बोलत नाही, पण याचा तो संकेत आहे की शत्रू पक्षांच्या राष्ट्रावर अगदी अवकाशातून काही उपग्रहांच्या माध्यमातून लक्ष ठेवता येईल का याचा प्रयत्न होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहूया. आज देशाभिमान बाळगूया कारण नरेंद्र मोदीसह भारतातल्या सामान्य रहितांनी हा आनंदाचा क्षण साजरा केलाय. तुम्ही तुमच्या घरी हा आनंदाचा क्षण साजरा करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राध्यापक जायभाई सरांसोबत तुम्ही हमेशा चॅनलवरती येत जा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. साई अकॅडमी, अहमदनगर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.